नमस्कार मंडळी. तर आज आहे गुढीपाडवा. भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या गडू बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. मात्र विजय कशाचा, कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजय उत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढी हे सूचक आहे. तर आज मी तुम्हाला गुढीपाडव्याची धार्मिक कथा सांगणार आहे. त्यासोबत कडुलिंबाची पाने तसेच गूळ या दिवशी का खाल्ला जातो याचे देखील महत्त्व सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातील पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगीबेरंगी छटा झाडाझुडपावर खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने, मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळत असतो. आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला? नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना. चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. तसेच या दिवशी शालिवाहन शक ही पद्धत देखील वापरली जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि लोककथांमध्ये या राजाची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. ही कथा आपल्याला धैर्य, बुद्धी आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते. खूप वर्षांपूर्वीचा काळ होता. त्या काळात भारताच्या अनेक भागांवर शक नावाच्या परकीय टोळ्यांचे आक्रमण होत असे. या शकांनी अनेक प्रदेशांवर कब्जा केला होता आणि अनेक ठिकाणी लोकांवर अन्याय होत होता. सामान्य जनतेचे जीवन असुरक्षित झाले होते. त्याच काळात गोदावरीच्या काठी वसलेल्या पैठण या प्राचीन नगरीत एक विलक्षण मुलगा जन्माला आला. लोककथेनुसार तो एका साध्या कुंभाराच्या घरी जन्माला आला होता. त्याचे नाव होते शालिवाहन. तो जन्माने साध्या घरातला असला तरी त्याच्या स्वभावात काहीतरी वेगळे तेज होते. लहानपणापासूनच तो अत्यंत बुद्धिमान, धाडसी आणि चपळ होता. इतर मुलं खेळण्यात रमायची, पण शालिवाहन वेगळ्या प्रकारे खेळत असे. तो आपल्या वडिलांसोबत मातीपासून विविध वस्तू बनवायला मदत करत असे. मातीपासून घोडे, हत्ती, सैनिक यांची छोटी मूर्ती तो तयार करत असे. पण त्या खेळामध्येही त्याच्या मनात एक वेगळा विचार असायचा. त्या काळात शकांच्या आक्रमणामुळे लोक भयभीत होत होते. अनेक गावांवर आक्रमणे होत होती. लोकांवर अन्याय होत होता. हे सगळं पाहून शालिवाहनच्या मनात एक तीव्र भावना निर्माण झाली. आपल्या लोकांना या संकटातून मुक्त करायचं. कथा सांगते की एक दिवस शकांचे मोठे आक्रमण होणार असल्याची बातमी आली. त्यावेळी शालिवाहन अजून तरुण होता आणि त्याच्याकडे मोठी काही सेना नव्हती. पण त्याने हार मानली नाही. त्याने आपल्या बुद्धीचा वापर केला. त्याने मातीपासून मोठ्या संख्येने सैनिक, घोडे आणि हत्ती तयार केले. दिवस रात्र तो मातीच्या मूर्ती तयार करत राहिला. काही दिवसात त्याने एक मोठं मातीचं सैन्य तयार केलं. लोक त्याला पाहून आश्चर्यचकित होत होते. हे मातीचं सैन्य युद्ध कसे लढणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता.
परंतु शालिवाहनला दैवी कृपा लाभलेली होती. काही कथांमध्ये सांगितले जाते की शेषनागाच्या कृपेने त्याला एक अद्भुत शक्ती मिळाली होती. जेव्हा युद्धाचा दिवस आला तेव्हा शालिवाहनाने त्या मातीच्या सैनिकांसमोर उभे राहून देवाचे स्मरण केले आणि आपल्या दैवी शक्तीने त्याने त्या मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकले असं म्हटलं जातं. आणि क्षणात ते मातीचे सैनिक जिवंत झाले. घोडे धावू लागले, हत्ती गर्जना करू लागले आणि संपूर्ण सैन्य युद्धासाठी तयार झाले. यानंतर शकांच्या सैन्याशी भयंकर युद्ध झाले, पण शालिवाहनाच्या धैर्यामुळे आणि त्यांच्या अद्भुत सेनेमुळे शकांचा पराभव झाला असे लोककथांमध्ये सांगितले जाते. या महान विजयामुळे पैठण आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांना मोठा दिलासा मिळाला. लोकांच्या मनात शालिवाहनाबद्दल अपार आदर निर्माण झाला. यानंतर शालिवाहन पैठणच्या गादीवर बसला आणि त्याने एक समृद्ध आणि शक्तिशाली राज्य उभे केले असं सांगितलं जातं. त्याच्या विजयाची आठवण म्हणून पुढे शालिवाहन शक संवत सुरू झाले असे मानले जाते. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, यामुळे हा दिन विजय दिन म्हणूनही ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालिवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. प्राचीन काळी चेरी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. धर्मपालन करणारा राजा. तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे. गुढी आपल्याला काय सांगते? नवीन वर्ष सुरू झाले. नवीन विचार करा, संकल्प करा. सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगत आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. या दिवशी सर्व सेवेकऱ्याने सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला, फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे. त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचे कंकण हार घालावे व ध्यानमंत्र देखील म्हणावा. प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, माता सीता यांनी 14 वर्षे वनवासात काढली. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवत होता. तो श्रीरामचंद्रांच्या परत येण्याचीच वाट पाहत होता. 14 वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्रीरामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले. तशी तयारी पण केली व मनोमन प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चित्तेकडे निघाला. एवढ्यात नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आले. भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली. भरताला खूप आनंद झाला. त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्रामापासून अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांची पुष्पक विमान खाली उतरले. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली. ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंद अश्रूंचा पूर लोटला. रामाने उचलून ते समयी भरत दृढ धरिला हृदय, तो देखावा काय वर्णावा. लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधले, गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली तो पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी विश्वातील तेजत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो. तसेच याच दिवशी मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म झाल्याची देखील कथा सांगितली जाते. प्राचीन पुराणानुसार विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांनी सृष्टीचे एक चक्र पूर्ण केले होते आणि ते गाढ झोपेत गेले होते. झोपेत असताना त्यांच्या श्वासातून वेद वाहून जात होते, ज्यामध्ये जीवनाचे रहस्य, धर्म, विधी, ज्ञान आणि सृष्टी होती. भगवान ब्रह्मदेवाच्या वैश्विक निद्रावस्थेच्या या क्षणी हयग्रीव नावाचा एक राक्षस उदयास आला. त्याने ब्रह्मदेवाच्या ताब्यातून वेद चोरले आणि वैश्विक महासागराच्या खोलवर गायब झाला. वेदांशिवाय विश्व अंधारात ढकलले गेले होते. ते अनिश्चितता, अराजकता आणि असंतुलनाचा काळ होता. जसजसे अंधार पसरला आणि ब्रह्माला काहीच कळाले नाही, तसतसे विश्वाचे रक्षण करणारे भगवान विष्णू यांना धोका जाणवला. त्यांना माहीत होते की जोपर्यंत वेद परत मिळवले जात नाही तोपर्यंत सृष्टीचे कोणतेही नवीन चक्र सुरू होऊ शकत नाही.
या गोंधळादरम्यान भगवान विष्णूने समुद्राच्या खोलवर जाऊन शकणारे रूप धारण करण्याचा निर्णय घेतला. त्याने मत्स्य, एक महाकाय आणि तेजस्वी मासा प्रकट होण्याचा निर्णय घेतला. विष्णूंचा हा मत्स्य अवतार हा त्यांचा पहिला दशावतार असल्याचं मानलं जातं. ही आख्यायिका राजा मनूपासून सुरू होते, जो धार्मिक आत्मा होता आणि नदीकाठी धार्मिक विधी करत होता. तो हातात पाणी घेत असतानाच एक लहान मासा त्यांच्याकडे आला आणि त्याला भक्षकांपासून वाचवण्याची विनंती केली. त्याच्या असुरक्षिततेमुळे प्रभावित होऊन तो मासा त्याने एका भांड्यात ठेवला. पण एका रात्री तो मासा खूपच वाढला. मग तो मोठ्या भांड्यामध्ये ठेवला. तिथे देखील तो मासा खूपच वाढला. नंतर राजाने तो मासा शेवटी एका तलावात ठेवला आणि मग शेवटी समुद्रात हलवला. आता राजाला कळाले होते की हा काही साधासुद्धा मासा नाही. तेव्हा माशाने त्याची खरी ओळख उघड केली. भगवान विष्णू त्यांच्या मत्स्य अवतारात मनूला पृथ्वी बुडवून टाकणाऱ्या एका जागतिक प्रलयाबद्दल इशारा देण्यासाठी आले होते. विष्णूने त्याला एक मोठी होडी बांधण्याची सूचना दिली आणि सर्व प्रकारच्या जीवसृष्टीचे रक्षण करून त्या प्रलयातून होडीला मार्गदर्शन करण्याचे वचन दिले. विष्णूंच्या सल्ल्यानुसार मनूने एक प्रचंड नाव बनवली आणि त्यात सप्तर्षी वनस्पतींचे बीज आणि प्रत्येक सजीव प्रजातीचे प्रतिनिधी भरले. प्रलयानंतरही राजाने जीवनाचे सातत्य राखले. तेव्हा पाणी वाढले, तेव्हा मत्स्य प्रकट झाला. यावेळी शिंगे असलेल्या माशाच्या रूपात मनूने वासुकी सर्पाची दोरी वापर करून ती नाव शिंगाला बांधली. मत्स्याच्या मार्गदर्शनाखाली वंशात लाटामधून बोट विशाल समुद्रात फिरत राहिले, जोपर्यंत पूर ओसरला नाही. पण एवढेच नव्हते. खोलवर मत्स्य म्हणून विष्णूने वेद लपवून ठेवणारा राक्षस हयग्रीवाचा सामना केला. पाण्याखाली झालेल्या एका भयंकर युद्धात मत्स्याने राक्षसाचा पराभव केला आणि पवित्र शस्त्र देखील वाचवले. त्यानंतर वेद ब्रह्माकडे परत आणले गेले. संरक्षण आणि नूतनीकरणाच्या या कृतीने सृष्टीच्या एका नवीन चक्राची सुरुवात झाली. मत्स्य अवताराची कथा ही केवळ एक मिथक नाही, तर एका काळातील रूपक देखील आहे. मासा हा अराजकतेच्या काळात अनुकूलता, ज्ञान आणि दैवी हस्तक्षेप दर्शवतो. वेदांचे नुकसान आणि पुनःप्राप्ती हे ज्ञानाच्या चक्री स्वरूपाचे प्रतीक आहे, जे कधी कधी हरवले जाते आणि कधी कधी पुन्हा शोधले जाते. भगवान विष्णूंचा हा अवतार धर्माच्या कल्पनेशी देखील जवळून जोडलेला आहे. विश्वाची पुनर्रचना झाली तरीही जीवन टिकून राहावे यासाठी विष्णू संरक्षक म्हणून खात्री करतात. पर्यावरणीय आणि नैतिक आव्हानांना तोंड देणाऱ्या जगात विष्णूचा हा अवतार पूर्वीपेक्षाही अधिक मजबूतपणे प्रतिध्वनित होता. तर भगवान विष्णू मासी का बनले? कारण अगदी लहान रूपामध्येही देवत्व संतुलन पुनःसंचयित करण्याचा मार्ग शोधते. मत्स्य केवळ जलीय स्वरूपात तारणहार नव्हता, तर पुनर्जन्म, संरक्षण आणि दैवी ज्ञानाचे प्रतीक होता. दशावतारातील पहिला अवतार म्हणून मत्स्य अवतार विष्णूंच्या भविष्यातील अवतारांसाठी सूर्य इच्छित करतो. जेव्हा जगाला दैवी मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा प्रत्येक पाऊल टाकतो. हिंदू पौराणिक कथांमधील ही कथा आपल्याला आठवण करून देते की सर्वात मोठ्या पुरामध्येही नेहमीच एक मार्गदर्शक शक्ती असते, जी आपल्याला किनाऱ्यावर घेऊन जाऊ शकते. आणि भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार देखील गुढीपाडव्याच्या दिवशीच झाला होता. तसेच आणखी एका कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले होते. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा, याला चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनीचे अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. पार्वतीचे लग्न झाले की माहेर वाशीन म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केलं जातं. अक्षय तृतीया या दिवशी साजरी केली जाते. गुढीपाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जातं. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावं. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजवलं जातं. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. संत एकनाथांनी त्यांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यांतून संत एकनाथ हर्षाची उभी, गुढी नातेपणाची, भक्ती साम्राज्य यशाची, रामराज्याची गुढी,
भक्तीची तसेच विजयाची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, निज धर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. यावरून कळते की आपल्या परंपरेत आणि संस्कृतीमध्ये गुढीचे महत्त्व हे अलौकिक आहे. नवीन पिकांची लागवड आणि नववर्ष यामुळे कृषी गुढी पाडव्यास लोकसंस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय. तिच्यात सूर्यबीज पेरतो तसेच वर्षावामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोक संस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात. सर्व ऋतूंमध्ये वसंत मीच आहे असे भगवद्गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नवा बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रस, तम, गुण 1 एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम गुढी करते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरीने संस्कारित तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आरोग्य लाभते अशी मान्यता आहे. तसेच कडुलिंबाचे देखील महत्त्व आहे. कडुलिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारते. तसेच पित्तनाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकावी. तसेच ती या दिवशी वाटून पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं खाण्यामागे एक खूप मोठं जीवनदर्शन दडलेलं आहे. आयुष्य हे कधीच एकसारखं नसतं. त्यात जसा सुखाचा गोडवा असतो तसाच दुःखाचा आणि संघर्षाचा कडूपणाही असतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडुलिंब खाऊन आपण स्वतःला हेच बजावतो की येणाऱ्या वर्षात येणाऱ्या प्रत्येक कडू अनुभवाला मी तितक्याच धैर्याने सामोरं जाईन आणि जीवनातील प्रत्येक चढ उताराचा स्वीकार आनंदाने करेन. हा कडूपणा भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला मानसिकदृष्ट्या देखील तयार करतो. केवळ अध्यात्मच नाही तर या परंपरेमागे आयुर्वेदाचाही मोठा आधार आहे. गुढीपाडवा हा वसंत ऋतू येतो. हा तो काळ असतो जेव्हा थंडी कमी होऊन उन्हाळ्याची तीव्रता वाढायला लागते. थंडीच्या दिवसात शरीरात साठलेले दोष बाहेर काढण्यासाठी कडुलिंब हा सर्वात उत्तम उपाय आहे. रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते. ऋतू बदलताना ताप, त्वचाविकार किंवा पचनाच्या क्रिया उद्भवतात. कडुलिंब हा उत्तम अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल असल्याने तो शरीराला अशा संसर्गापासून देखील वाचवतो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढीला तांब्या देखील उपरा ठेवत असतो. हिंदू धर्मात धार्मिक कार्यात तांब्याच्या भांड्याचा वापर करण्याची जुनी परंपरा आहे. यामागे धार्मिक श्रद्धा, आयुर्वेदिक कारण आणि आपल्या आरोग्याशी संबंधित फायदे यांचा संगम पाहायला मिळतो. तांबे हा एक पवित्र आणि शुद्ध धातू असून त्याचा वापर करणे म्हणजे आध्यात्मिक शुद्धता वाढते. जेव्हा आपण गुढी उभारतो आणि तांब्याचा कलश त्यावर उपरा ठेवतो तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होते. कलश तांब्याचा असल्यामुळे तो ऊर्जा खेचून घेतो. जमिनीतील ऊर्जा असो वा चहूबाजूकडील ऊर्जा त्या कलशात समाविष्ट होते आणि गुढीची पूजा करताना त्या ऊर्जेचे सकारात्मक परिणाम आपल्यावर आणि घरात कायम राहतात. आपल्याला माहीतच असेल की तांब्याच्या तारा जगभरात विद्युत वाहक म्हणून वापरल्या जातात. विद्युत वाहकतेमध्ये तांब्याच्या चांदीनंतर दुसरा क्रमांक लागतो. तांबे गंज विरोधक असल्यामुळे त्याचा वापर जास्त केला जातो. पुराण काळात चांदीचा कलश वापरला जायचा, पण आर्थिक स्थिती पाहता सर्वसामान्यांसाठी तांब्याचा कलश वापरणे सोपे जायचे. त्यामुळे गुढीच्या कलशासाठी तांब्याचा कलश वापरतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.